नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात क्रॉप इन्शुरन्सची लिस्ट लागलेली आहे आणि 1 जुलैपासून महाराष्ट्र राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप करणे सुरू झालेले आहे। यामध्ये कोणते 16 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप करण्यात येत आहे? महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये 75% पीक विम्याची रक्कम वाटप करण्यात येत आहे आणि याला सुरुवात देखील झाली आहे। राज्यात पावसाच्या खंडामुळे पिकाचे नुकसान झाले होते, त्यामुळे शेतकऱ्यांना या मदतीची अत्यंत गरज होती। त्यानंतर बघूया आपण जिल्हाधिकारी यांची कार्यवाही। पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून 25% पीक विमा रक्कम 21 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे अपेक्षित होते। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले की पीक विमा अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे, सुरुवात झालेली आहे। बघा, धनंजय मुंडे यांनी काय म्हटलं आहे, पीक विमा अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेली आहे, अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं वक्तव्य केलेलं आहे। पीक विमा कंपनीने दुसऱ्या टप्प्यात 48,12,000 शेतकऱ्यांना 1,09,58,00,000 रुपये, जवळपास 1900 कोटी रुपये पीक विमा देण्याचे ठरवले आहे। विमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यात वितरण करण्यास विमा कंपनीने सुरुवात केली आहे। 1 जुलैपासून विमा कंपनीने बँक खात्यामध्ये पैसे टाकण्यास सुरुवात केलेली आहे, विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केलेली आहे। बघा, जिल्हानिहाय वाटप केलेलं आहे। यामध्ये कोणकोणते जिल्हे? 16 जिल्हे आहेत ना, त्यामधला बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लाभार्थी 7,70,504 आणि सर्वाधिक रक्कम 241.41 कोटी एवढा विमा देण्यात आलेला आहे। सर्वात जास्त बीड जिल्ह्याला विम्याची रक्कम वाटप केलेली आहे। त्यानंतर नाशिक जिल्हा आहे। नाशिक जिल्ह्यातील 3,50,000 लाभार्थ्यांना 155.74 कोटी रुपयाचा विमा घोषित केलेला आहे आणि वाटप देखील सुरू झालेला आहे। अहमदनगर जिल्हा आहे, तिथे 2,31,831 लाभार्थी आहेत आणि त्यांना 160.28 कोटी रुपयाची घोषणा केलेली आहे आणि वाटप सुरू झालेलं आहे। यानंतर आहे सोलापूर जिल्हा। सोलापूर जिल्ह्याला 1,82,534 लाभार्थ्यांना या विम्याचा लाभ मिळणार आहे। त्यामध्ये 111.41 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। जालना जिल्ह्याला 3,70,625 लाभार्थी आहेत आणि 160.48 कोटी रुपये त्यांना विमा रक्कम म्हणून मिळणार आहे। लातूर जिल्ह्यातील 2,19,535 लाभार्थ्यांना पीक विमा मिळणार आहे आणि त्याची रक्कम आहे 244.87 कोटी रुपये, ही बँकेमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर आहे सांगली जिल्हा। सांगली जिल्ह्यातील 98,372 लाभार्थी यांना 22.4 कोटी रुपये मिळणार आहेत। नागपूर जिल्ह्यातील 63,422 लाभार्थ्यांना 52.21 कोटी रुपये पीक विमा म्हणून मिळणार आहे। सातारा जिल्ह्यातील 40,406 लाभार्थ्यांना पीक विम्याची रक्कम 6.74 कोटी रुपये जाहीर केलेले आहे। परभणी जिल्ह्यातील 41,970 लाभार्थ्यांना 206.11 कोटी एवढा पीक विमा मिळणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील 36,358 लाभार्थ्यांना 18.39 कोटी रुपये पीक विमा म्हणून मिळणार आहे। जळगाव जिल्ह्यातील 16,921 लाभार्थ्यांना 4.88 कोटी रुपये पीक विमा म्हणून मिळणार आहे। करिता सर्वांनी बँकेत जाऊन आपल्या पासबुकवर एंट्री करून घ्याव्या, जेणेकरून पीक विम्याची रक्कम आपल्या खात्यात जमा झाली की नाही हे सर्वांना बघता येईल। नंतर आहे कोल्हापूर जिल्हा। कोल्हापूर जिल्ह्याला सर्वात कमी 228 लाभार्थ्यांनाच 13 लाख रुपये मिळणार आहे। बघा, कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात कमी लाभार्थ्यांना सर्वात कमी रक्कम अशी पीक विमा म्हणून मिळणार आहे। या योजनेचं महत्त्व काय आहे तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी
जो पावसाचा अनियमितपणा आहे, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारं शेतीचं नुकसान आहे, त्याची भरपाई करण्यासाठी म्हणून एक पीक विमा म्हणून एक माध्यमिक साधन आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता मिळते आणि थोड्या प्रमाणात त्यांना उन्नत उत्पन्नाची हमी देखील मिळते. शेतकऱ्यांसाठी सूचना आहे की त्यांनी आपल्या बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवा, म्हणजे बँकचे खाते आहे ते चालू असेल ते वाले द्या आणि पीक विमा कंपनीच्या सूचनांचे पालन करा. विमा रक्कम मिळाल्यावर तिचा योग्य वापर करा. भविष्यातील पीक विमा योजनांबद्दल माहिती घेत राहा. शेतकरी मित्रांनो, ही होती जी 16 जिल्ह्यातील पीक विमा जाहीर झाला आणि ज्याची आता 1 जुलैपासून वाटप सुरू झालेलं आहे. पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे बँक खात्यांमध्ये, त्याबद्दलची माहिती. असेच व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका.